नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, सीएम पदाच्या दिल्या शुभेच्छा. निकष बाजूला ठेवा आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये त्वरित द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी. राज्यघटनेच्या सोयीने वापर केला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने तुळजापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात ओबीसी समाज आक्रमक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. नागपूर अधिवेशनादरम्यान आज उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधिमंडळात आले होते. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची ठाकरेंनी पहिल्यांदाच भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली आहे. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पहिल्या घटना दुरुस्तीपासून काँग्रेसने सोयीनुसार राज्यघटनेचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत केलाय. राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सोपवण्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून राज्यसभेत राज्यघटनेच्या वैभवशाली 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा सुरू झाली. चर्चेची सुरुवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना लाडक्या बहिणींना 2100 रुपये त्वरित द्यावेत अशी मागणी केली आहे. सध्या विजयाचे फटाके कमी आणि नाराजीचे बार जास्त वाजत आहेत. लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी लाडके नावडते आमदार चर्चेत आहेत. सरकारने 2100 रुपये त्वरित वाटप करावेत. निकष बाजूला ठेवून सर्व बहिणींना समान लाभ मिळावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारला केली आहे. ओबीसी नेते आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राज्यभरात ओबीसी समाजातून संताप व्यक्त करण्यात येतो. तुळजापूर शहरात देखील ओबीसी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आलंय. ओबीसी समाजाने केवळ भुजबळ यांच्याकडे पाहूनच महायुतीला मतदान केल्याचं सांगत छगन भुजबळ यांचा अपमान म्हणजे सगळ्या ओबीसी समाजाचा अपमान असून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडून वेगळा विचार करावा अशी मागणी ओबीसी नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी केली आहे. हे बघा, आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही तुळजापूर तालुका, इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो. तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव, महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे. आमचे ओबीसींचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप खस्त्या खाल्लेल्या आहेत ओबीसींसाठी. 1985 पासून ते आमदार राहिलेले आहेत. 7 वेळा आमदार झालेले आहेत. प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. आणि या महायुती जी सत्तेत आहे आज, ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे, जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला. आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत, त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आणि या दोन्ही ढाण्या वाघांना, ओबीसीच्या ढाण्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे? शरद पवारांनी कानं भरलेत का? अजित पवारांनी, देवेंद्रजींनी तर शहाणं व्हावं. देवेंद्रजी तर हुशार आहेत. ओबीसींचा आवाज त्यांना कळतो. ओबीसींचा डीएनए आहे देवेंद्रजींचा. त्यांनी तरी ऐकलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. आम्ही मंत्री असल्याने ज्यांची नाराजी असेल ती दूर करण्याचं काम करू. आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ आहेत. त्यांच्याशी एकनाथ शिंदे बोलून घेतील आणि समजूत काढतील. आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र होते. 12 मंत्री बनवताना नेत्यांचाही कस लागतो. मी जर चांगलं काम केलं नाही तर ज्या नेत्याने आम्हाला मंत्रिपद दिलं ते 2-3 महिन्यात काढूनही घेऊ शकतात. ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेना आमदार, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन कामं करावी लागतील असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। परभणीमध्ये शहीद झालेल्या भीमसैनिकाला न्याय द्यावा, तसेच संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाच्या मागे कोण आहे ते शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा करावी, या मागण्या घेऊन आज खोपोलीत मोर्चा काढून बंद पाळण्यात आलाय। मोर्चा दरम्यान दीपक हॉटेल चौकात सर्व आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या। त्यानंतर समारोप ठिकाणी आंदोलकांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन दिलंय। भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था असून यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने सुमारे 253 रस्ते नुकसानग्रस्त ठरलेत। जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित सभेत 43 कोटी 14 लाखांचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव सादर केलाय। मात्र यापूर्वीही असे अनेक प्रस्ताव देण्यात आले असून शासनाकडून मात्र कोणताच ठोस निधी यासाठी उपलब्ध झालेला नसल्याने रस्त्यांची दुरावस्था कायम आहे। या ग्रामीण रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न जिल्ह्यातील आमदार हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित 40 गाव आणि जळगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक जळगावात धडकलंय। हे पथक साधारण 1 आठवडाभर जळगावात थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रवीण चव्हाण यांच्या विरुद्ध BHR प्रकरणात सुनील झंवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे। काल 15 डिसेंबर रोजी फिर्यादी निलेश रणजित भोईटे राहणार जळगाव यांनी पोलीस स्टेशनला समक्ष हजर होऊन फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये विजय भास्कर पाटील व त्यांचे इतर सहकारी यांनी नूतन मराठा विद्यालय जळगावच्या कार्यालयामध्ये 19/7 म्हणजे 19 जुलै 2021 रोजी अनाधिकाराने आणि दांडगाईने प्रवेश करून संस्थेच्या कार्यालयातील मूळ शिक्षक हजेरी बुक एकूण 2 आहेत, आवक जावक रजिस्टर, मानद सचिवांच्या नावाने असलेल्या संस्थेचे लेटर हेड बुक, ऑडिट संदर्भातील कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली। त्यानंतर प्राचार्य व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण वगैरे केली, धमक्या दिल्या आणि त्या कागदपत्रांचं बनावटीकरण करून म्हणजे फोर्जरी करून इतर शासकीय कार्यालय त्यांचा वापर केलेला आहे। म्हणून त्यांच्या विरुद्ध त्यांनी दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कलम 452, 379, 323, 504, 506, 193, 465, 468, 471 सह 34 आणि 120B IPC अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये आरोपी आहेत विजय भास्कर पाटील, त्यांना काल आपण रात्रीच्या सुमारास अटक केलेली आहे। त्यानंतर दुसरे आरोपी आहेत संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील, ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण आणि इतर त्यांचे अज्ञात सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि त्यांचा शोध चालू आहे। या संदर्भात SDP ऑफिसला सप्टेंबर महिन्यामध्ये ॲडव्होकेट निलेश भोईटे यांनी तक्रार अर्ज दिला होता। त्या तक्रार अर्जाची चौकशी चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये काल हे तक्रारदार स्वतः पोलीस स्टेशनला सकाळी हजर झालेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगानेच आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तक्रारीमध्ये जो आहे त्याने म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचे पेट्रोल प्रकरण असेल, गिरीश महाजनांचे बोका प्रकरण असेल, अनिल देशमुख असेल, या संदर्भात जे वेगवेगळे प्रकरणं आहेत त्या प्रकरणाशी या गुन्ह्याचा संबंध असल्याने फिर्यादीने तक्रारीत म्हटलेला आहे। फिर्यादीने ज्याप्रमाणे मजकूर दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। बाकीच्या विषयावरती मी बोलणार नाही।
रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलरचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रेलर चालक पवन जाधव याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघाताची नोंद नागोठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरेवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर दुभाजकाला धडकून हा भीषण अपघात झालाय। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। खरीप हंगामात शेतकरी राजाने लागवड केलेल्या कपाशी पिकाने निराशा केली असून यावर्षी कपाशीला भाव नसल्याने शेतकरी राजाची अडचण झाली आहे। खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकासाठी खर्च केलेले पैसे देखील उत्पन्नातून न निघाल्याने शेतकरी संकटात सापडलाय। आता रब्बीत तरी चांगलं उत्पन्न मिळू शकेल या आशेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असून या पिकाला जपण्यासाठी सध्या शेतकरी औषधी फवारणीच्या कामात व्यस्त दिसून येतोय। ज्योतिराम पाटील, राहणार खडकदेवडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। मी इथे माझ्या शेतात उभा आहे। मी येथे खरीपमध्ये कपाशीचा पेरा केलेला होता, तरी यंदा अतिवृष्टीमुळे कपाशी भरपूर म्हणजे 50% मार बसून गेलेला होता कपाशीला। त्यामुळे उत्पन्न काय एवढं काही जास्त झालं नाही। जेवढा खर्च झालेला आहे तेवढंच उत्पन्न झालेलं आहे। प्रॉफिट नफा म्हणून काहीच झालेला नाही आहे। आणि मग मी आता मक्याची लागवड केलेली आहे। ही मक्याची लागवड मी 25 नोव्हेंबरला केलेली आहे। म्हणजे आज 21 दिवसाचा आपला मका झालेला आहे। आणि आता आज मी त्याला पहिली फवारणी करत आहे पावडरची। आणि याच्यातून तरी काहीतरी उत्पन्न येईल बुवा। आणि आम्ही शेतकरीच्या याला म्हणजे हातभार लागेल बुवा हो, त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे। पण आता शेवटी परमेश्वर काय साथ देतो काय नाही त्यालाच माहिती। सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरात पारा 8 अंशावर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे आज सकाळी तलावाच्या जेट्टीवर काही प्रमाणात हिमकण गोठलेले पाहायला मिळाले। जिल्ह्यात येत्या काही दिवसात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। विदर्भाची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री लहरी बाबांचा 102वा जयंती उत्सव सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत 21,000 दिवे लावून साजरा करण्यात आला। 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत संत लहरी बाबा यांचा जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला असून या 7 दिवसात विविध उपक्रम राबवण्यात आले। या सोहळ्यास हजारो भक्तांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।